न्यायालयात जातील आणि न्यायदेवता आम्हाला सहाय्य करेल असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय। पुढची बातमी पाहूया। लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासात होणार आहे। मांगल्याचा आनंदाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करत असताना पर्यावरण जपणंही तितकंच गरजेचं आहे। यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रयत्नशील आहे। या प्रयत्नांना यश मिळत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा ओढा आहे। या निमित्तानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याशी खास संवाद साधलाय विनोद घाडगेनं। खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये। खूप खूप धन्यवाद। आणि खरं तर बाप्पाचा उत्सव येतोय आणि आपण बघतोय की गेल्या काही वर्षांपासून हे जे प्रमाण आहे एकीकडे वाढतंय आणि एकीकडे दुसरीकडे काही गोष्टी निगेटिव्हली पण घडताना दिसतात। तर आज तुम्ही या निमित्तानं लोकांना काय सांगू शकाल? उत्सवाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या सगळ्या भाविकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम ह्या वर्षीच नाही तर वर्षांवर्षी ते हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमातून जो काही बदल आपल्याला घडताना दिसलेला आहे तो आज जसं विनोद तू म्हणालास की जेव्हा आपण कारखान्यामध्ये गेलो तिकडे तो बदल आपल्याला दिसताना झालेला दिसला। म्हणजे जे प्रमाण आहे शाडूच्या मातीचं ॲटलिस्ट घरगुती जे गणेश उत्सव आहेत त्याच्या शाडूच्या मातीचं प्रमाण मूर्तीचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे आपल्याला दिसलेलं आहे। तर नक्कीच एक चांगल्या दिशेने आपण चाललेलो आहोत। पण तेच करत असताना कुठेतरी पूर्ण जे गणेश उत्सवाचे प्रमाण आहे हेही वाढलेलं आहे। बरोबर। सार्वजनिक गणेश उत्सव असो किंवा घरगुती बरोबर आज ह्याची संख्या सुद्धा वाढलेली आहे। पण ज्याप्रमाणे जे पर्यावरणाचं जतन करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतील किंवा करता येतील त्याचं प्रमाण काही त्या पेसनी आपण मॅच अजून केलं नाहीये। बरोबर। म्हणून बऱ्याच गोष्टी अजून बदल करण्याची गरज आहे। एखादं मी उदाहरण देतो, मागच्याच महिन्यामध्ये जे काही झालं पीओपी नॉन पीओपी 5 फुटाची मूर्ती 6 फुटाची मूर्ती 20 फुटाची मूर्ती कृत्रिम तलाव समुद्रात विसर्जन शेवटी मग सुप्रीम कोर्टाने निकाल दिला। पण कुठेतरी सगळ्या मंडळांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पीओपी हानिकारक आहे की नाही आहे, शाडू माती चांगली आहे नाही, मी त्या खोलात जाणार नाही, टेक्निकली जाणार नाही। पण आपल्या मंडळामध्ये आपण अशा काय गोष्टी करू शकतो ज्या पर्यावरणपूरक होऊ शकतात। फक्त तेवढं जरी प्रत्येक मंडळाने लक्षात घेऊन सण साजरा केला तर मला असं वाटतं की पुढच्या काळांमध्ये आपल्याला त्याचा हे दिसेल, म्हणजे त्याचा बदल झालेला दिसेल। तर मंडळाने सुद्धा ते लक्षात घेतलं पाहिजे। तर नक्कीच इट इज अ प्रोसेस आणि सुरुवात चांगली आहे। आज अनेक वर्ष आपण बघतोय जनजागृती केल्यानंतर आपण इथपर्यंत आलेलो आहोत। बरोबर। पण इथेच थांबून चालणार नाही, अजून पुढे जायचं आपल्याला। नक्कीच। आणि तो श्री गणेशा केल्यामुळे आज आपण जे बदलतं स्वरूप बघतोय पॉझिटिव्ह सकारात्मक जे बदल आहेत ते दिसत आहेत। पण आज तुम्ही एका अधिकाराच्या जबाबदारीच्या पदावरती आहात, तिथून मला तुम्हाला पुन्हा एकदा लोकांना सांगा की पीओपीचा दुष्परिणाम काय आहे, त्याचे जे रंग आहेत जेव्हा नदीमध्ये पाण्यामध्ये मिसळतात तेव्हा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? नाही, चांगला मुद्दा आपण उपस्थित केला की पीओपीचे दुष्परिणाम। पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जे गणपती मूर्ती असेल किंवा मग तुमच्या सजावटीमध्ये जे आपण रंग लावतो त्याचा परिणाम फार घातक असतो। म्हणून मंडळांना आणि सगळ्यांना जे काही सण साजरा करतात त्यांना मी एवढंच विनंती करेन की आपण कुठला रंग यूज करतोय ह्याच्यावर बारकाईने थोडं लक्ष द्या। काही शेवटी हा रंग जेव्हा आपण विसर्जन करतो किंवा मग कुठल्या पण जिकडे पण त्याचं विल्हेवाट लावतो त्याची विल्हेवाट व्यवस्थित होते का? शेवटी हे रंग हे केमिकल आहेत, हे हजार्डस आहेत, हे कुठल्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये जर गेले तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो। जर कुठल्या समजा प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा कुठलीही सजावट केलेली असेल त्याचं जर विल्हेवाट व्यवस्थित केलं नाही, जर ते कुठल्या लँडफिलमध्ये गेलं किंवा ते डंप व्यवस्थित केलं नाही, त्याचं कंपोस्ट व्यवस्थित केलं नाही तर त्याचासुद्धा परिणाम घातक होऊ शकतो। आणि त्याचबरोबर शाडू माती ही शेवटी नैसर्गिक आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक धोरण आहेत। म्हणजे आज अशा जागेवर बसलेलो आहे, माझ्याकडे शाडू माती कशी वाईट आहे असे सुद्धा काही लोक येतात। काय सांगताय? इट इज व्हेरी सरप्राइजिंग। आणि पीओपी कसं चांगलं आहे हे सुद्धा सांगायला लोक येतात। तर पण
शेवटी सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करणं हे एक भारताचं नागरिक म्हणून बरोबर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जरी आम्ही एक टेक्निकल मंडळ असो, आम्ही सायंटिफिक लोक असू, पण एकदा आपल्या देशाच्या सर्वस्व त्यांनी जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. तर नक्कीच POP आता शेवटी जो निर्णय आलेला आहे 6 फुटाच्या खालची जी मूर्ती असेल कृत्रिम तलावामध्ये, तर मी मुंबईचं जर उदाहरण दिलं तर मुंबई महानगरपालिकेचे खरं अभिनंदन करेन. वर्षानुवर्ष कृत्रिम तलावाची संख्या ही वाढत गेलेली आहे. मग महानगरपालिका म्हणून ते सुद्धा प्रयत्न करतात, ते सुद्धा आपल्याला सुविधा पुरवतात. आणि त्याचबरोबर लोकांमध्ये सुद्धा जागृती झालेली आहे. आज ज्या सोसायटीमध्ये मी राहतो, शेवटी सगळ्यांचे घरगुती गणपती जे आहेत ते सोसायटी एक आम्ही आर्टिफिशियल पॉन्ड तयार करतो आणि तिथे विसर्जन होतं. वा, ह्याच्या अगोदर तसं नव्हतं. मी गोरेगावला राहिला आहे, ह्याच्या अगोदर विसर्जन व्हायचं ते आरे कॉलनीमध्ये, म्हणजे तो नॅचरल पॉन्ड होता. बरोबर. आता तिथे होत नाही विसर्जन, आम्ही एका आर्टिफिशियल पॉन्डमध्ये विसर्जन करतो. म्हणजे जरी सार्वजनिक गणपती असला, म्हणजे शेवटी घरगुती गणपती आहे, पण त्याचं विसर्जन सार्वजनिक पद्धतीने होत आहे. बरोबर. आमच्या सोसायटीमध्ये कुठेतरी चांगल्या दिशेने आपण चालू आहे. मी पॉझिटिव्ह माइंडसेटचा आहे, पॉझिटिव्ह गोष्टी बघतो, चांगल्या गोष्टी चालू आहे. आणि जिथे कुठे जे कोण ज्या गोष्टी नियमाचं उल्लंघन करते नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणारच. आणि दुसरा अजून एक आता इश्यू जो मागच्याच काही दिवसामध्ये क्रॉपअप झाला तो म्हणजे डीजेचा. तर आम्ही थोडा म्हणजे ओल्ड स्कूल सगळे म्हणतील, पण कसं आपला सण आहे हा एक पारंपरिक सण आहे. बरोबर. सणाचं एकच उद्देश आहे की आपण सगळ्यांना एकत्र आणणं. बरोबर. म्हणजे परिवार एकत्र येतो, सार्वजनिक ठिकाणी आजूबाजूचे सगळे रहिवासी एकत्र येतात आणि तो सण साजरा करतात. आज पारंपरिक पद्धतीने जर सण साजरा करायचा आपण बघितला तर अगोदर काही लाऊडस्पीकर नव्हते, डीजे तर नव्हतेच. आता तशी काय गरज पडली की सण साजरा करायला मला डीजे लागतो, आणि तो पण एवढा लाऊड की लोक पळून जातात, लोक एकत्र येत नाही. मग एकत्र आणण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने जर सण साजरा करायला गेलो, म्हणजे उदाहरणतः ढोल ताशा हे सगळं असलं पाहिजे. पुण्यामध्ये पुणेरी ढोल, नाशिकमध्ये नाशिक ढोल, मुंबईमध्ये जर कोळी ठिकाणी गेलो, कोळी आपल्या बांधवांकडे गेलो तर त्यांचा ब्रास बँड आहे, आमच्या कोकणात गेलो तर खालूचा बाजा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पारंपरिक पद्धतीने करू शकतो. तर कुठेतरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा सण माझ्यासाठी आहे, ना की बाजूच्या गल्लीमध्ये जो लाऊडस्पीकर वाजवतोय त्याच्यासाठी आहे की त्याचा आवाज कमी आला पाहिजे, माझा आवाज जास्त आला पाहिजे. तशी स्पर्धा नको आहे. तर ह्या गोष्टीवर सुद्धा बारकाईने लक्षात आपण देणार आहोत आणि नक्कीच बदल आपल्याला दिसेल. नक्कीच. आणि यासाठी खरं तर तुमचं कौतुक करायला हवं, कारण मंडळाचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याचा हा सकारात्मक परिणाम दिसतोय. म्हणजे अगदी कालचीच गोष्ट, मी मार्केटमध्ये फिरत होतो, मूर्ती पाहत फिरत होतो, तर मला जिथं जे कला केंद्र होती, जिथं ह्या मूर्ती घडवल्या जात होत्या, तिथे POP पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती जास्त प्रमाणात दिसल्या आणि त्याचा ओढा जास्त वाढत होता त्याकडे. तुम्हाला भारी वाटत असेल ना जर हे कोणी बोललं तरी किंवा तुम्हाला काही येऊन सांगितलं तरी, कारण आपण जे प्रयत्न करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतायत आणि लोक त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. बरोबर. तुम्हाला काहीतरी अनुभव आला असेल? नाही, 100%. म्हणजे आज विनोद खरं चांगलं वाटतं की पण ही माझी एकट्याची मेहनत नाहीये. म्हणजे मंडळ एकटंच करू शकत नाही. आपल्यासारखे ABP माझ्यासारखे माध्यम आहेत, त्याचबरोबर जोपर्यंत लोकांचा सपोर्ट भेटत नाही, जोपर्यंत एक पब्लिक मुवमेंट होत नाही, तोपर्यंत अशा गोष्टी शक्य होणार. मग शक्यच नाहीये, ते इम्पॉसिबल आहे. म्हणून जेव्हा आम्ही सुद्धा काही कारखाने बघितले आणि त्या कारखान्यांमध्ये जेव्हा यू राईटली सेड की POPच्या मूर्ती नाहीच आहेत, म्हणजे ॲटलिस्ट घरगुती तर नाहीच आहेत, लोक प्रिफर करतायत, त्या महाग सुद्धा आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती महाग सुद्धा आहेत, म्हणजे कम्पॅरेटिव्हली POP पेक्षा थोड्या महाग सुद्धा आहेत, पण तरी लोक प्रिफर करतायत. आणि त्याच्यामध्ये हातभार लावण्यासाठी मुंबईमध्ये तरी किंवा इतर पूर्ण राज्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये शाडू माती ही महानगरपालिकेने दिलेली आहे. मोफत दिलेली आहे. तर प्रशासन म्हणून एवढे सगळे पाऊल उचलल्यानंतर नक्कीच त्याचा जेव्हा प्रतिसाद आपण बघतो सणामध्ये, तो कुठेतरी मनाला तरी बरं वाटतं. पण मी अगोदर सांगत होतो की एक नवीन इश्यू क्रॉपअप झालेला आहे, एकतर डीजेचा, आणि त्याच्याहून पुढे आपण जर गेलो, मी आजच कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली, तर लोकांचा कौल हा कृत्रिम फुलांकडे जास्त वळतोय. मग कुठेतरी ते सुद्धा वेदना होते मनाला
की आता बाप्पा येतोय 11 दिवसासाठी, पाहुणा म्हणून घरी येतोय, एक आपल्या घरामध्ये एक नवीन सदस्य येतोय. आपण जेव्हा वर्षभर जेव्हा पूजा अर्चना करतो, आपण कृत्रिम फुलं वापरतो का? नाही वापरत. मग बाप्पा फक्त 11 दिवसासाठी येतोय आपल्या घरी, आपण का कृत्रिम फुलं वापरतोय? आपण का प्लास्टिकची फुलं वापरतोय? 11 दिवस आहेत ना, 11 दिवस आपण बाप्पाला त्याच्या निसर्गामध्ये, म्हणजे त्याचं जे वातावरण आहे बरोबर, त्याच्यामध्ये तर आपण बाप्पाला ठेवू शकतो. आपण बाप्पाला पण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये कशाला ठेवतोय? म्हणजे डब्यामध्ये म्हणजे प्लास्टिकचं सगळं डेकोरेशन, मकर असेल, बरोबर, का ठेवतोय बाप्पाला? माझं तर म्हणणं आहे की तुम्हाला जर ते मेंटेन करायला डिफिकल्ट होत असेल, 4 फक्त कुंड्या लावा, बाप्पाला मोर दॅन हॅपी. बाप्पा काही म्हटलं नाही की मला एवढा ढवळ काय मकर करा की काय करा. पण कुठेतरी ते कृत्रिम जे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, खरं म्हणजे तर आपल्या राज्यामध्ये तेही बॅन आहेत. म्हणजे बॅन म्हटल्यापेक्षा तेही आपण अलाव करत नाही. हो, म्हणजे आपण जेवढं नॅचरल असेल तेवढ्याकडे आपण कल दिला पाहिजे. तर जनतेला ही विनंती आहे की आपण कृपया करून जे कृत्रिम फुलं आपण जे वापरता आपल्या रोजच्या जीवनामध्ये, ती सुद्धा वापरणं बंद करा. आपण ही फुलं जरी आपण 1 दिवस, 2 दिवस, 6 दिवस, 11 दिवस वापरली, 12व्या दिवशी त्याची विल्हेवाट कशी होते ही तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही. ती शेवटी जाते कचऱ्याच्या डब्यामध्ये, ती कुठल्याही रिसायकलरकडे जात नाही. आणि जशी प्लास्टिकची बॅग आपल्या राज्यामध्ये बॅन आहे, ही कृत्रिम फुलंसुद्धा ही डिकम्पोज होत नाही. मग ती आपल्याला जुहू बीच, दानापानी बीच, चौपाटी बीच या बीचवर पडलेली दिसतात. बरोबर, तेच तर. म्हणजे आपण 12व्या दिवशी जी गोष्ट फेकून देणार असतो ती 12,000 वर्षानंतर सुद्धा कदाचित मिसळेल की नाही हे माहिती नाहीये. म्हणजे तुम्ही खूप नुकसान करताय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या जनजागृतीमध्ये येणारी नवी पिढी आणि युवा पिढी यांचा रोल खूप महत्वाचा आहे. ते सगळे याकडे कसे बघतात? तुम्हाला आलेला अनुभव काय आहे? नाही, 100%. म्हणजे आजच्या पिढीला, म्हणजे आता आपण एकाच वयाचे आहोत, ऑलमोस्ट एका वयाचे आहोत, तर आपली जी पिढी आहे, आपली पिढी कुठेतरी ह्याच्यामध्ये फार मागे आहे. म्हणजे पर्यावरणाचे जतन आणि ह्या गोष्टीमध्ये. पण आपल्या नंतरची जी पिढी आहे, म्हणजे आज माझी मुलगी 5 वर्षाची आहे, अनेक गोष्टी अशा आहेत जी ती शाळेत शिकलेली आहे किंवा शिकते, आणि त्याची जी शिकलेली आहे ते बदल ते आम्ही घरामध्ये आणलेले आहेत. म्हणजे आज 5 वर्षाची मुलगी आम्हाला शिकवते की दिस इज नॉट गुड, हे चांगलं नाही आहे बाबा, हे आपण हे असं केलं पाहिजे. तर आम्ही असं शॉक होतो की पहिला की अरे बाबा हा बरोबर म्हणते ती. हे छोटं उदाहरण की आपण लाईटचा बटन का नाही ऑफ करत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तसंच जी पुढची पिढी आहे ही फार पर्यावरणाचं जतन आणि पर्यावरणपूरक गोष्टी करण्यामध्ये त्यांना फार रस आहे आणि त्या मनाने करतात. आपलीच जी पिढी आहे आणि आपल्या अगोदरची पिढी आहे ते कुठेतरी लेझी होते आणि इग्नोरंट होते की तेव्हा त्यांना वाटायचं की ही काळाची गरज नाही आहे. पण आता खरोखरच ती काळाची गरज आहे. बरोबर. आणि ह्या जनरेशननी, आताच्या जनरेशनने ते पाहिलेलं आहे. मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीही मे महिन्यामध्ये मॉन्सून सुरू होतोय, पावसाळा सीझन सुरू होतोय, हे कधीच पाहिलं नाही. कधी अवकाळी पाऊस पडायचा 1 दिवस 2 दिवस, पण जो आय थिंक 10 तारखेपासून जो पाऊस सुरू झाला तो आजपर्यंत सुरू आहे. हो, हे मी कधीच पाहिलं नाहीये. सो हा जो पर्यावरणामध्ये बदल होतोय, हा बदल नाही झाला पाहिजे. म्हणजे हा इररिपेरेबल बदल आहे. आणि जर तो परत रिव्हर्स करायचा आहे तर आपल्याला खूप काही गोष्टी करायची गरज आहे. म्हणजे मी तर असंच म्हणतो की आपण सगळ्या माध्यमातून, आपल्याला पण हेच विनंती करेन की आपण फक्त हे 11 दिवस आपण ह्या गोष्टी चर्चा न करता, बरोबर, पूर्ण 365 दिवस आपल्या जीवनामध्ये आपण पर्यावरणाचं जतन करण्यासाठी काय गोष्टी करू शकतो ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक माझ्या प्लॅटफॉर्मवर एक गोष्ट हमखासपणे सांगतो की आज आपल्या घरामध्ये छोटी गोष्ट जर करायची असेल तर ओला कचरा, सुका कचरा ह्याचं विलगीकरण करा. तिथून सुरुवात करा. काही कठीण नाही आहे. इट इज नॉट रॉकेट सायन्स. हे रोजच्या जीवनामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मला वाटतं की एक 1 स्मॉल स्टेप विल लीड टू अ लॉंग टर्मसाठी, आपला गोल जो अचीव करायसाठी त्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचं आहे. नक्कीच. खरं तर आता खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात. कारण हे 11 दिवस का आपण वर्षभर उत्सव साजरे करत असतो, सण साजरे करत असतो, आणि दररोजचा दिवस आपल्यासाठी सणासारखाच असला पाहिजे, तो तसाच सेलिब्रेट केला गेला पाहिजे. या सगळ्यामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला पर्यावरण कसं जपलं जाईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तिथे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही अनेक गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवत असता. एक संस्था म्हणून तुमचा रोडमॅप काय असेल, तुमच्या काय कल्पना आहेत? नाही, खरं म्हणजे आता हा आनंद लुटण्यासाठी एक जो रोडमॅप जो शासनाने डिसाईड केलेला आहे तो आहे जो तिकडचा जो युवक आहे, युवा पिढी आहे, हा जो शहरी भागामध्ये स्थलांतरित होतोय त्यांच्या जॉबसाठी किंवा बेटर ऑपॉर्च्युनिटी, तर हा नाही झाला पाहिजे. म्हणून त्यांना बेटर ऑपॉर्च्युनिटी आपण जर त्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अनेक ठिकाणी तो प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा झालेला आहे. नवीन उद्योग येणे, तर आमच्या विभागाकडून जे जे असे नवीन उद्योग ह्या ठिकाणी येत आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय. त्यांचे जे काही परमिशन्स असतील आणि ज्या काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी सोडण्यामध्ये आमच्या विभागाकडून ते आम्ही त्यांना फास्ट ट्रॅक करतोय. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की आता आम्ही आमच्याकडे ग्रीन कॅटेगरी, व्हाईट कॅटेगरी, ऑरेंज कॅटेगरी, रेड कॅटेगरी असेल त्यांच्या पोल्युशनच्या हिशोबाने. बरोबर. तर अनेक असे उद्योग आहेत जे ग्रीन कॅटेगरीमध्ये ते पोल्युशन काही करत नाही, तर त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही. हे असे सुद्धा आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आणि ग्रीन कॅटेगरी, ग्रीन झोनमध्ये, म्हणजे ग्रीन झोन म्हणजे ज्या ठिकाणी कोकणामध्ये झालं तर त्याच्यापेक्षा अधिक आनंदाची बातमी कुठली नसावी. म्हणून तिकडचा युवक हा स्थलांतरित नाही झाला पाहिजे, म्हणून त्यांना तिकडेच त्यांचे उद्योग असेल किंवा मग ऑन्टरप्रेनर असतील किंवा स्टार्टअप असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या मंडळातून होतं आहे. त्याचबरोबर तिकडच्या स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा होतं आहे. तर कालांतरीने हा बदल घडताना दिसेल. म्हणजे जो आज मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ह्या ठिकाणी जो लोड वाढताना दिसतो हा कुठेतरी कमी होईल आणि जो युवक आहे हा कोकणामध्येच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा त्यांच्या जो मूळ गाव आहे तिकडेच तो स्थलांतरित होईल. नक्कीच. म्हणजे ज्या लोडबद्दल तुम्ही बोलता हा लोड फक्त काही शहरांपुरता नाहीये, तो जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. आणि हे जे दशक आहे ते खरं तर पृथ्वीसाठी, वसुंधरेसाठी खूप महत्वाचं आहे, कारण इतक्या गतीनं हे सगळे बदल होत आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की याबद्दल आदरणीय प्रधानमंत्रीजी मोदी साहेबांनी 2047 हा एक आराखडा रेडी केला. बरोबर. 2047 म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य झाल्यापासून जो काळ आहे तर त्याचा आराखडा त्याच्यावर आपण काम करतोय. म्हणजे त्यांचे निर्देश आहेत, त्यांचे आदेश आहेत आणि त्यांचं विजन आहे की 2047 म्हणजे आपण 2025 मध्ये आहोत आणि 2047 मध्ये त्यांना काय अपेक्षित आहे की आपला देश कसा असला पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावर आपण आता काम करतोय आणि त्या दिशेने आपण ऑलरेडी जमिनीवर सुद्धा काम करायला सुरुवात केली आहे. मग त्याचं एक उदाहरण देईल की आज मुंबईमध्ये सांडपाणीच्या प्रक्रियेसाठी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने STP प्लांटचे जे काम सुरू आहे हे राज्यामध्ये सोडा देशामध्ये कुठेही एवढे 7 मोठे STP हे होत नसतील, तर ते काम सुद्धा सुरू आहे. तर तो त्याचाच एक भाग आहे. आणि अजून एक मी उदाहरण देतो, नागपूरचं उदाहरण देतो. मी स्वतः तिकडे गेलेलो आहे, स्वतः पाहिलेलं आहे. नागपूरचं शहरातलं जे सांडपाणी आहे हे रिसायकल केल्यानंतर हे परत यूज होत आहे. परत यूज कसं होतं आहे, तिकडे एक थर्मल पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटला हे पाईपलाईन थ्रू हे पाणी जात आहे. सो अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे सांडपाण्यातले पाणी रिसायकल होऊन पॉवर प्लांटला जात आहे. तर अशा अनेक गोष्टी आपल्या राज्यामध्ये होत आहेत. तर हे 2047च्या विजन जे मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे त्या विजनच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सर, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला वारंवार गायडन्स येतं की 2027 म्हणजे त्यांचं शॉर्ट टर्म आहे, 2027 आहे, 2037 आहे आणि 2047 आहे. असे शॉर्ट टर्म गोल्स राज्यांनी तयार केले आहेत. बरोबर. आणि लॉंग टर्म विजन जो 47चा आहे त्याला ब्रेक करून असं केलं. सो एक सिस्टमॅटिक पद्धतीने विनोद हे एका महिन्यात, एका वर्षात हे जो रिपेअर, हा जो डॅमेज झालेला आहे हा रिपेअर करणं शक्य नाहीये. म्हणून हे फेज वाईज मॅनर, जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो की आज आपल्याला इको फ्रेंडली बाप्पा सेलिब्रेट करायला किती दशकं लागली. म्हणजे तसाच हा जो रिपेअर आहे हा रिपेअरसाठी सुद्धा, रिपेअर करण्यासाठी आपल्याला होपफुली दशकं नाही लागणार, पण काही वर्षामध्ये हा रिपेअर आपल्याला होताना त्याचा इम्पॅक्ट दिसेल. आणि एक जो व्हिज्युअल रिपेअर आपल्याला 100% दिसेल तो आहे मुंबईचा समुद्राचा पाण्याचा रंग बदललेला. जेव्हा हे STP तयार होतील, STP जेव्हा फुल फ्लेज तयार होतील, लगेच दुसऱ्या दिवशी होणार नाही,
पण कालांतराने मुंबईचा पाण्याचा रंग आणि मिठीचा पाण्याचा रंग हा 100% आपल्याला बदललेला दिसेल. तेव्हा कुठेतरी आपण खरं वाटू की आपण 365 दिवस पर्यावरणाचं जतन करण्यासाठी आपण काम करतोय. खरं तर ही छोटी छोटी पावलं आहेत आणि ती पावलं उचलल्या गेल्यानंतरच एक छान असं विश्व जे हरित विश्व आहे ते आपल्या सगळ्यांनाच मिळणार आहे आणि त्यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद. आणि तुमच्या या प्रयत्नांना लोकांनीही राज्याच्या प्रत्येक नागरिकांना तितकाच प्रतिसाद द्यावा. तो फक्त या येणाऱ्या गणेशोत्सवासाठी नसावा, तो वर्षभर असावा ही खरं तर गणरायाचरणीच प्रार्थना आहे. आणि आज तुम्ही आलात, वेळ दिला, प्रत्येक वयोगटाने नक्कीच द्यायला हवा. नक्कीच. आणि आज तुम्ही खरं तर जे मांडलत, जे मत मांडलत आणि जे विचार मांडले ते खूप मोलाचे आहेत आणि त्यासाठी खूप धन्यवाद सर आणि थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद विनोद. आणि या विशेष बातचीतीसोबत बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. तेरे सपने मेरी आंखों में खिले, कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ. तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स, वर्क पिंक प्ले. ये कॉर्सा की लग्जरी बाथ फिटिंग्स है, बजट में, रस्ट फ्री न्यू जेन डिजाइन, क्वालिटी जो चले सालों साल. ट्रांसफॉर्म योर स्पेस विथ प्रीमियम लग्जरी कॉर्सा बाथ फिटिंग्स. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दादरमधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग. पूजेसह सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. फुल मार्केटमध्ये सुद्धा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी.